नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. नागरिकशास्त्राचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण आज बघणार आहोत. ह्याच्या अगोदर सुद्धा नागरिकशास्त्राचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघितलेले आहेत. ज्यांनी कुणी ती लेक्चर्स बघितली नसतील तर त्यांनी ती बघा. तर आज आपण चालू करूया आपल्या लेक्चरला. तर हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर प्रश्न क्रमांक पहिला बघा. भारतामध्ये एकूण किती घटक राज्ये आहेत? पहिला ऑप्शन 29, दुसरा 28, तिसरा 27 की चौथा 26. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. भारतामध्ये एकूण 28 घटक राज्य आहेत. भारतामध्ये एकूण 28 घटक राज्ये तसेच 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. तर याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा बघा. भारतामध्ये एकूण किती विधानसभा आहेत? तर पहिला ऑप्शन 28, दुसरा 29, तिसरा 30 की चौथा 31. आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 4. भारतामध्ये एकूण 31 विधानसभा आहेत. बघा, प्रत्येक राज्याला विधानसभा ही असतेच. प्रत्येक राज्याला विधानसभा ही असतेच. मग भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत? तर भारतामध्ये एकूण 28 राज्ये. त्या 28 राज्यांची 28 विधानसभा झाल्या. मग राहिलेल्या 3 कुठल्या कुठल्या याला आहेत? तर राहिलेल्या 3 केंद्रशासित प्रदेशांना आहेत. तर ते कुठलं कुठलं? दिल्ली आहे, दिल्ली दिल्ली त्यानंतर काय बघा आपलं पद्दुचेरी पद्दुचेरी आणि जम्मू आणि काश्मीर. आणि जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांना बघा कुठलं कुठलं? एक दिल्ली झालं, पद्दुचेरी झालं, जम्मू आणि काश्मीर. ह्या काय बघा 3 केंद्रशासित प्रदेशांना सुद्धा विधानसभा आहे. म्हणजे त्या 3 आणि 28 घटक राज्यांच्या 3 आणि 28 किती झालं? 31. म्हणून भारतामध्ये 31 विधानसभा आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा बघा. भारतामधील खालील केंद्रशासित प्रदेशांना विधानसभा आहे त्यात चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. तर काय बघा तुम्हाला मी सांगितलेलं आहे कुठल्या कुठल्या 3 केंद्रशासित प्रदेशांना विधानसभा आहेत. तर त्याचं तुम्ही बरोबर उत्तर द्या. त्याचा एक काय बघा चुकीचा पर्याय आणि चुकीचा पर्याय ओळखायचा आहे आणि तेच तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा. भारतातील एकूण किती राज्यातील विधिमंडळ 2 सभागृहांचे आहे? तर बघा हा एक महत्वाचा प्रश्न आहे. IMP प्रश्न आहे. काय म्हटलाय प्रश्न तो बघा. तर ऑप्शन क्रमांक 1 5, दुसरा 6, तिसरा 8 की 7. आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 4 7. काय म्हटले? भारतामधील एकूण किती राज्यातील विधिमंडळ बघा. ज्यावेळी तुम्ही केंद्रीय शासनाचा विचार करता त्यावेळी केंद्रीय शासनावेळी तिथं संसद असा शब्द वापरला जातोय. काय म्हणतोय मी? संसद असा शब्द केंद्रीय शासनाच्या वेळी वापरला जातोय. आणि विधिमंडळ हा शब्द तर राज्य शासनाच्या बाबतीत वापरला जातोय. विधिमंडळ हा शब्द राज्य शासनाच्या बाबतीत विधिमंडळ. जर विधिमंडळ कुठेही शब्द आला तर तो कशाच्या बाबतीत असतोय? राज्य शासनाच्या बाबतीत. मग ते कुठलंही राज्य असू दे, महाराष्ट्र राज्य असू दे, कर्नाटक राज्य असू दे, मध्य प्रदेश राज्य असू दे, बिहार राज्य असू दे, म्हणजे कुठल्याही राज्याच्या बाबतीत जर बघा हे असला संबंध असला शब्द असला तर त्याला विधिमंडळ असं म्हणतात. जसं महाराष्ट्र विधिमंडळ झालं, कर्नाटक विधिमंडळ झालं. समजलं तुम्हाला? आणि केंद्रीय शासनाच्या बाबतीत शब्द केंद्रीय शासनाच्या संसद असा शब्द असतो. हे तुम्हाला पहिला क्लिअर झालं. दुसरी गोष्ट काय बघा. भारतातील एकूण किती राज्यातील असं म्हटलंय विधिमंडळ हे 2 सभागृहांचे. 2 सभागृह कुठली कुठली मग? तर एक सभागृह झालं ते विधानसभा. एक असतं ते काय बघा विधानसभा. आणि दुसरं असतं ते काय बघा विधान परिषद असतं. दुसरं असतं ते काय बघा विधान परिषद. असं आपल्या भारतामध्ये एकूण 7 राज्य आहेत. त्यांना काय बघा विधानसभा सुद्धा आहे आणि विधान परिषद सुद्धा अशी दोन्ही सभागृह आहेत. मग आपल्या महाराष्ट्राला विधानसभा सुद्धा आहे आणि विधान परिषद सुद्धा आहे. आपण आपल्या महाराष्ट्राचं फक्त लक्षात ठेवायचं. बाकीच्या राज्यांचं काय तुम्हाला आता एवढं नाही आहे. हे समजलं तुम्हाला? हा प्रश्न क्लिअर झाला असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पहिल्या सभागृहाची सभासद संख्या किती आहे? तर 287, 288, 289 की 290. आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 2 288. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पहिल्या सभागृहाची असं म्हटलंय. मग पहिलं सभागृह कुठलं? तर पहिलं सभागृह आहे महाराष्ट्र विधिमंडळाचं. तर ते आहे विधानसभा. पहिलं सभागृह कुठलं आहे? विधानसभा. का बाबा हे पहिलं सभागृह? कारण विधानसभा हे थेट जनतेद्वारे निवडलं जाते.
काय थेट जनतेद्वारे, म्हणजे ज्याची 18 वर्षे पूर्ण झालेली आहेत ती लोक काय बघा मतदान करतात आणि मतदान केल्यानंतर ह्या सभासदांना निवडून विधानसभेवरती पाठवलं जाते आणि विधानसभेच्या सदस्यांना आमदार असं म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? आमदार असं म्हटलं जाते विधानसभेच्या. हे पहिलं सभागृह. आणि जे सभागृह पहिलं असते ते सभागृह कनिष्ठ सुद्धा असते. विधानसभा हे काय बघा कनिष्ठ सभागृह सुद्धा आहे. पहिलं जे असते ते कनिष्ठ सभागृह. म्हणजे विधानसभा जर पहिलं सभागृह तर ते कनिष्ठ सभागृह सुद्धा आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच पद्धतीने जे दुसरं सभागृह आहे, दुसरं सभागृह कुठलं असते आहे तर ते विधान परिषद आहे. कुठलं आहे? विधान परिषद आहे. आणि विधान परिषद हे दुसरं जर असेल तर ते वरिष्ठ सभागृह असते. वरिष्ठ सभागृह आहे, त्याला वरचा दर्जा आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं. ज्या पद्धतीने आपण संसदेचा अभ्यास केला, संसदेची 2 सभागृह, लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभा हे थेट जनतेद्वारे निवडलं जाते, त्यामुळे लोकसभा हे काय झालं कनिष्ठ सभागृह असते, त्याला पहिलं सभागृह सुद्धा म्हणतात. तसंच राज्यसभेला काय बघा वरिष्ठ सभागृह आणि दुसरं सभागृह सुद्धा म्हटलं जाते. हे त्याच पद्धतीनं आहे. ते केंद्र शासनाचं झालं. आपण राज्य शासनाचा विचार करत आहे, राज्य शासनाचा अभ्यास करत आहे, त्यावेळी राज्य शासनाची 2 सभागृह ती झाली विधानसभा आणि विधान परिषद. विधानसभा हे थेट जनतेद्वारे निवडलं जाते, त्यामुळे ते पहिलं सभागृह आणि त्यालाच कनिष्ठ सभागृह सुद्धा म्हणायचं. आणि विधान परिषद हे अप्रत्यक्षरित्या निवडून आलेलं सभागृह असते, त्यामुळे याला दुसरं सभागृह असं म्हणायचं आणि याला वरिष्ठ सभागृह सुद्धा म्हणतात. विधानसभेची जर निवडणूक तुम्हाला लढवायची असेल तर तुमची 25 वर्षे पूर्ण असली पाहिजे. किती वर्षे पूर्ण असली पाहिजे? तुमची 25 वर्षे जर पूर्ण असतील तर तुम्ही विधानसभेची निवडणूक तुम्हाला लढवता येते. विधानसभेचा कार्यकाळ जसा लोकसभेचा कार्यकाळ किती होता? 5 वर्षांचा. 5 वर्षांनी ती विसर्जित होते. तसंच विधानसभेचा सुद्धा कार्यकाळ 5 वर्षांचाच असतो. हे सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्या पद्धतीने विधान परिषद, राज्यसभा आठवा. विधान परिषदेचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो. जसा राज्यसभेचा कार्यकाळ 6 वर्षाचा होता, ती कधीही विसर्जित होत नाही. त्याला काय बघा याला स्थायी सभागृह असं म्हणायचं किंवा कायमस्वरूपी सभागृह असं म्हणायचं. स्थायी किंवा कायम स्वरूपी, कारण कधीही विसर्जित होत नाही. कारण दर 2 वर्षांनी काही जे सदस्य असतात ते निवृत्त होतात आणि तेवढेच सभासद परत भरले जातात. त्यामुळे विधान परिषद सुद्धा कधीही विसर्जित होत नाही. तिला म्हणून स्थायी सभागृह किंवा कायमस्वरूपी सभागृह असं म्हटलं जाते. तुम्हाला प्रश्न येईल की स्थायी सभागृह राज्य शासनाचं किंवा राज्य विधिमंडळाचं किंवा महाराष्ट्र शासनाचं कुठलं आहे? स्थायी म्हणतोय तर विधान परिषद आहे. बघा व्यवस्थितरित्या वाचायचं. कुठलं केंद्र शासनाचं दिलंय किंवा संसदेचं दिलंय? केंद्र शासन आणि संसद हे एकच. आणि का राज्य शासनाचं दिले किंवा राज्य विधिमंडळाचं दिले किंवा महाराष्ट्र शासनाचं दिले? त्यावेळी व्यवस्थितरित्या बघा प्रश्न बघायचा. ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. 6 वर्षाचा कार्यकाळ असतोय आणि जर विधान परिषदेची निवडणूक लढवायची असेल तर किती वर्ष पूर्ण असलं पाहिजे? राज्यसभेचं आठवा. राज्यसभेचं किती असते? 30 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. तसं विधान परिषदेचं सुद्धा जर तुम्हाला काय बघा आमदार व्हायचं असेल तर तुम्हाला 30 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. आणि विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये आमदारच असतात. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा. तर महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पाविषयीचे अधिवेशन ... इथं होते. मुंबई, नागपूर, पुणे की यापैकी नाही? आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई येतं. महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पाविषयीचं अधिवेशन. अर्थसंकल्प म्हणजे अंदाजपत्रक, जे अर्थमंत्री कशामध्ये विधानसभेमध्ये मांडतात त्याला काय म्हणतात? ते अर्थसंकल्पाविषयीचं अधिवेशन. ते कुठे भरतंय? तर मुंबई या ठिकाणी भरतंय. मुंबई या ठिकाणी अनेक अधिवेशन भरते, ते म्हणजे पावसाळी अधिवेशन. ते कुठलं अधिवेशन? पावसाळी अधिवेशन. तर तुम्हाला मग असा प्रश्न येईल की महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कुठे भरते? तर मुंबई इथंच भरते. आणि महाराष्ट्र शासनाचं हिवाळी अधिवेशन हे कुठं भरतंय? तर हिवाळी अधिवेशन हे नागपूर इथं भरते. बघा महाराष्ट्र विधिमंडळाचं जे अर्थसंकल्पाविषयीचं अधिवेशन मुंबईत भरते, हा प्रश्न NMMS ला येऊन गेलेला आहे. त्यामुळे तुम्हाला काय बघा पावसाळी अधिवेशन हे सुद्धा मुंबईमध्ये भरते. अर्थसंकल्पाविषयीचं आणि पावसाळी ही 2 अधिवेशन मुंबई इथं भरतात. आणि हिवाळी अधिवेशन मात्र जे आता हिवाळीचा महिना चालू आहे, हे हिवाळी अधिवेशन कुठं भरतंय? नागपूरला भरते. एवढं लक्षात ठेवायचं. ह्याच्यामध्ये 3 प्रश्न तयार होतात, हे तुम्हाला समजलेलं असतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघा. महाराष्ट्र विधान परिषदेची संख्या किती आहे?
पहिला ऑप्शन 76, दुसरा 77, तिसरा 78 की चौथा 79? आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 78 एवढी आहे. महाराष्ट्र विधान परिषदेची. विधान परिषद म्हणजे तुम्हाला समजलं अप्रत्यक्षरित्या निवडून आलेलं सभागृह असते. त्याच्यातील सदस्यांना सुद्धा आमदार असं म्हणायचं. याचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतोय. हे सभागृह कधीही विसर्जित होत नाही. याला स्थायी किंवा कायमस्वरूपी सभागृह असं म्हटलं जातंय. ठीक आहे. आणि ह्याची जर निवडणूक लढवायची असेल तर 30 वर्ष पूर्ण असली पाहिजे. आणि विधान परिषदेचं जे सभापती असतात विधान परिषदेचं ते कोण असतात? राज्यपाल असतात. राज्यपाल एवढं लक्षात ठेवायचं. जसं बघा जसं जसं ज्याप्रमाणे काय बघा तिकडं केंद्रामध्ये आपण काय म्हणतोय केंद्रामध्ये जी राज्यसभा असते त्या राज्यसभेमध्ये त्याचे जे सभापती असतात ते कोण असतात? उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे असतातच. त्याच पद्धतीनं राज्यपाल हे विधान परिषदेचे सभापती असतात. एवढं लक्षात ठेवायचं. विधान परिषदेचं असं म्हणालोय आम्ही, विधानसभेचं नव्हे. विधानसभेचा अध्यक्ष असत. ते अध्यक्ष कुठनं निवडला जातोय? ते जे सभासद किंवा सदस्य निवडून येतात ना त्यातीलच एकाच अध्यक्ष म्हणून निवड करतात. आणि जो पक्ष म्हणजे ज्या पक्षाला बहुमत मिळते त्यातील एकाची मुख्यमंत्री म्हणून निवड करतात. हे तुम्हाला काय बघा माहित असणार, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा. 8 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर पहिला ऑप्शन राज्यपाल, दुसरा मुख्यमंत्री, तिसरा मंत्रिमंडळ की चौथा राष्ट्रपती? आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती. महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळात म्हटले म्हणजे महाराष्ट्र राज्याचा विचार करायचा आहे तुम्हाला. तर महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल यांचा समाविष्ट होतोय, मुख्यमंत्री यांचा होतोय आणि मंत्रिमंडळ यांचा समाविष्ट होतोय. त्यांच्यामध्ये राष्ट्रपतीचा काही संबंध. राष्ट्रपती हे केंद्रातले आहेत. तर बघा त्याच पद्धतीने तुम्ही विचार करायचं. आता महाराष्ट्र शासन आहे किंवा महाराष्ट्र विधिमंडळ आहे. ह्याच्यामध्ये काय असते बघा? कायदे मंडळ असते. ह्याच्यामध्ये सुद्धा बघा कायदे मंडळ. त्याच पद्धतीनं काय बघा कार्यकारी मंडळ. कायदे मंडळ झालं, कार्यकारी मंडळ आणि काय बघा न्यायमंडळ आणि न्यायमंडळ. बघा कायदे मंडळ असते ते कायदा करण्याचं काम करते, कायदा निर्मितीचं काम करते. कार्यकारी मंडळ काय करते? कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम करते, कायदा लागू करण्याचं काम करते. आणि न्यायमंडळ न्याय देण्याचं काम करते. ओके. आता बघा या गोष्टी तुम्हाला सर्व काही माहिती आहे. जसं काय बघा तुम्ही केंद्रामध्ये काम करतात हे तिघ कायदे मंडळ, त्याच पद्धतीनं राज्याच्या बाबतीत विचार करायचा. राज्याच्या बाबतीत कायदे मंडळ कोण असणार आहे? तर ते तुमची काय बघा विधानसभा आणि विधान परिषद आणि राज्यपाल हे तिघ मिळून कोण कोण? राज्यपाल झाले. राज्यपाल विधानसभा आणि काय बघा विधान परिषद या तिघांनी मिळून काय होतंय? या तिघांना मिळून कायदे मंडळ असं म्हणायचं. राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद याला कायदे मंडळ असं म्हणायचं. या तिघांचा समाविष्ट कायदे मंडळामध्ये होतोय. कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समाविष्ट होतोय? राज्यपाल यांचा. मुख्यमंत्री जे विधानसभेमध्ये मुख्यमंत्री असतात ते, आणि मुख्यमंत्री कुणाची निर्मिती करतात? मंत्रिमंडळाची निर्मिती करतात. बघा मुख्यमंत्री सांगतात मला हा मंत्री पाहिजे आणि त्यानुसार राज्यपाल त्या मंत्र्यांची निवड करतात. तर कार्यकारी मंडळामध्ये कोण येतंय? तर कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल येतात, मुख्यमंत्री येतात आणि त्यांचं मंत्रिमंडळ येतंय. आणि न्यायमंडळामध्ये तुम्हाला माहिती आहे न्यायमंडळ हे एकात्म स्वरूपाचं आहे. जसं की बघा सर्वोच्च न्यायालय असेल तर राज्य शासनाला सुद्धा लागू पडते आणि सर्वोच्च न्यायालय हे आपल्या केंद्रासाठी सुद्धा काम करते. त्यामुळे आपली जी न्याय व्यवस्था आहे ती एकात्म स्वरूपाची आहे. संपूर्ण देशासाठी एकच आहे, ती काय अशी विभागलेली नाही आहे. एवढं हे सुद्धा लक्षात तुम्ही ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 9 बघा. राज्यपालांची नियुक्ती ... कडून होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान की राष्ट्रपती? मला वाटतं हे मी सांगितलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती यांच्याकडून होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा. विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर मुख्यमंत्री, राज्यपाल, प्रधानमंत्री की राष्ट्रपती? आणि याचं बरोबर विधिमंडळाचं म्हटलंय तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल यांना असतोय. बघा जर विधिमंडळाचं अधिवेशन बोलवायचं असेल तर तो अधिकार कुणाला आहे? तर राज्यपाल यांना आहे. जसं की बघा 3 प्रकारचे अधिवेशन. अर्थसंकल्पाविषयीचं अधिवेशन हे मुंबई इथं होतंय विधिमंडळाचं. आपल्या महाराष्ट्र शासनाचा विचार करा म्हणून महाराष्ट्र शासनाचं सांगालोय मी. त्यानंतर पावसाळी अधिवेशन कुठं होतंय? मुंबई इथंच होतंय. आणि हिवाळी अधिवेशन हे नागपूरला होतंय. हे अधिवेशन काय बघा बोलवण्याचा जो अधिकार आहे तो राज्यपाल यांना असतोय. हे विधिमंडळाचं झालं.
जर संसदेचं असं म्हटलं तर संसदेचं काय बघा, जे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला असतोय, तर राष्ट्रपतींना असतोय संसदेचा. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 बघा, विधिमंडळाचं अधिवेशन चालू नसताना एखादा कायदा करण्याची गरज निर्माण झाल्यास डॉट 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 तसा अध्यादेश काढू शकतात राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री की राज्यपाल. आणि बरोबर उत्तर काय बघा, ऑप्शन क्रमांक 4 राज्यपाल. जर विधिमंडळाचं अधिवेशन चालू नसेल, बघा जास्तीत जास्त विधिमंडळाचं ज्यावेळी अधिवेशन चालू असते, म्हणजे जे हे सभासद विधानसभेचं, विधान परिषदेचं सभासद एकत्र येतात, त्याला अधिवेशन असं म्हणतात. आणि अधिवेशनामध्ये काय होते, तर चर्चा विनिमय होते. त्या त्या भागातील आपण आमदार निवडून देतोय, आपल्या भागाचा आमदार असतोय किंवा आपल्या भागाचा आमदार काय बघा त्या अधिवेशनामध्ये जातोय, तो आपल्या भागाचे काही प्रश्न असतात ते मांडतात, त्याला अधिवेशन असं म्हणतात. मग हे विधिमंडळ म्हटलं की राज्य शासनाचा विचार करायचा. आता आपण काय बघा महाराष्ट्राचा आहे म्हणून फक्त महाराष्ट्राचा विचार करा, बाकीच्या राज्याचा जास्त विचार करण्याची आपल्याला गरज नाही. तर जे विधिमंडळाचं अधिवेशन चालू असते किंवा चालू नसते, आणि चालू नसताना बघा एखादा कायदा करायचा आहे, काय ती इम्पॉर्टंट आहे, ती गरज भासली, तर काय बघा राज्यपाल तसा अध्यादेश काढू शकतात. त्यानंतर 12 नंबरचा प्रश्न बघा, मुख्यमंत्र्यांची कार्य खाली दिलेली आहे, त्या चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. मंत्रिमंडळाची निर्मिती, खाते वाटप, खात्यांमध्ये समन्वय, राज्यपालांची नेमणूक. राज्यपालांची नेमणूक मुख्यमंत्री करत नाहीत. राज्यपालांची नेमणूक कोण करतात, तर राष्ट्रपती करतात. आता बघा मंत्रिमंडळाची निर्मिती करणं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे, कारण कोणाला मंत्रिपद देणं, काय करणं हे काय बघा लक्षात ठेवायचं, मंत्रिमंडळाची निर्मिती करणं असं म्हणतात. एकदा निवडून आलं आणि निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री झालं, मुख्यमंत्री बघा मग आता सांगणार आहेत की ह्याला मंत्री करायचं आहे, त्याला मंत्री करायचं आहे. ते काय बघा भरपूर भरपूर असं मोठं काम आहे. मग काय बघा कोणाची नाराजी होते, कोण काय, तर हे भरपूर गोष्टी तुम्हाला सुद्धा माहित असतील. तर त्या मंत्रिमंडळाची निर्मिती करण्याचं काम मुख्यमंत्र्यांचं असतंय. आणि मुख्यमंत्री मग सल्ला दिल्यानंतर कोण त्यांची निवड करतात, तर ते राज्यपाल करतात. तो पुढचा भाग झाला, लक्षात ठेवा. कारण मुख्यमंत्री त्यांची निर्मिती करतात, पहिला सांगतात की हे मुख्यमंत्री मला मंत्री पाहिजे, तो मंत्री पाहिजे, हे लक्षात घ्या. खाते वाटप करण्याचं काम सुद्धा मुख्यमंत्र्यांचंच आहे. बाबा कुणाला कुठलं खातं द्यायचं, कुणाला कुठलं खातं द्यायचं, तो बाबा किती अभ्यासू व्यक्ती आहे त्यातला, हे सर्व गोष्टी काय बघा मुख्यमंत्र्यांना पाहावं लागतात. खात्यांमध्ये समन्वय राखायचं, म्हणजे खात्यामध्ये समानता राखायची. असं काय बघा खात्यामध्ये काय बघा जी खाते आहेत ती एकमेकांच्या वरती डिपेंड असतात, कामं एकमेकांच्या वरती डिपेंड असतात, अवलंबून असतात. म्हणून खात्यांमध्ये समन्वय असला पाहिजे, समानता असली पाहिजे, खात्यामध्ये भांडणं नसली पाहिजे. जसं की खात्याचे मंत्री असतात, त्यांची एकमेकांच्या मध्ये भांडणं नसली पाहिजे, नाहीतर काम होणारच नाही. कारण मी काय सांगितले, एक दुसऱ्यांच्या वरती काय बघा डिपेंड असतात, अवलंबून असतात. त्यामुळे एकमेकांच्या मध्ये भांडणं न होऊ नये म्हणून हे सुद्धा मुख्यमंत्र्यांना बघावं लागते. याला खात्यांमध्ये समन्वय असं म्हणतात. तर राज्यपालांची नेमणूक मुख्यमंत्री काय करत नाहीत, ते राष्ट्रपती करतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हा चुकीचा पर्याय, आणि चुकीचा पर्याय हेच आपलं काय बरोबर उत्तर आहे. बघा बरोबर उत्तर ह्याला आपण टिक करून यायचं, एवढं लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, राज्यातील जनता डॉट 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 यांच्याकडे आपले प्रश्न सोडवणारी व्यक्ती म्हणून पाहत असते. पहिला ऑप्शन उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल की गृहमंत्री. आणि याचं बरोबर उत्तर मुख्यमंत्री. तरी जी राज्यातील जनता असते ती मुख्यमंत्री यांच्याकडे आपले प्रश्न सोडवणारी व्यक्ती म्हणून पाहत असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, राज्यातील लोकांचं हित, त्यांच्या समस्या व अडीअडचणी लक्षात घेऊन त्यानुसार नवीन धोरणांची निर्मिती डॉट 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 यांना करायची असते. मुख्यमंत्री, राज्यपाल, उपमुख्यमंत्री की यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 1 मुख्यमंत्री. त्यामुळे मुख्यमंत्री हे पद भरपूर महत्वाचं पद असते, एवढं लक्षात ठेवायचं. ज्या पद्धतीनं तुम्ही केंद्राचा अभ्यास केला, केंद्रामध्ये राष्ट्रपती हे राष्ट्राचं प्रमुख असतात. आपल्या देशाचा कारभार राष्ट्रपतींच्या नावानं चालतोय, कारण राष्ट्रपती हे नामधारी संविधानात्मक प्रमुख असतात. राष्ट्रपती देशाचा विचार केला, संसदेचा विचार केला, केंद्राचा विचार केला तर बरोबर आहे. त्याच पद्धतीनं जे राज्यपाल असतात, ते राज्यपाल हे काय बघा राज्यपाल सुद्धा काय बघा नामधारी संविधानात्मक प्रमुख राज्य विधिमंडळाचा असतात. राज्य विधिमंडळामध्ये राज्यपाल यांना काय बघा ते नामधार आहेत, नावापुरता आहेत. तर कार्यकारी प्रमुख जर कोण असेल राज्य विधिमंडळामध्ये, तर ते असतात मुख्यमंत्रीच असतात. ते कोण असतात, मुख्यमंत्री असतात. ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. तर लोकांचं हित असेल, त्यांच्या समस्या असतील, त्यांच्या अडीअडचणी असतील, तर लोक कुठल्या दारिद्र्यामध्ये असतील, शोषण होत असेल,
तर त्यासाठी नवीन धोरण आखायचं असेल, नवीन कृती करायचं असेल, नवीन योजना आणायच्या असतील तर ते मुख्यमंत्र्यांनीच करायचं असते. जसं की आजकाल भरपूर योजना चालू आहेत, लाडकी बहीण योजना किंवा भरपूर अशा काही बघा योजना चालू असतात. तर ते कोण आणतंय काय बघा, मुख्यमंत्रीच त्यांना, मुख्यमंत्र्यांनाच त्या राबवाव्या लागतात. त्यांच्या नावानच काय बघा त्या राबवल्या जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 बघा, अखिल भारतीय सेवांमध्ये येणाऱ्या सेवा खाली दिलेल्या आहेत, त्या चुकीचा पर्याय ओळखायचा. एक भारतीय प्रशासकीय सेवा IAS, भारतीय पोलीस सेवा IPS, भारतीय वन सेवा IFS की भारतीय विदेश सेवा IFS. तर बघा ह्याच्यामध्ये चुकीचा पर्याय ऑप्शन क्रमांक काय बघा 4 आहे. ऑप्शन क्रमांक 4 हा चुकीचा पर्याय आणि हेच आपलं बरोबर उत्तर आहे. अखिल भारतीय सेवा बघा, जे संधी अधिकारी असतात म्हणजे संधी सेवामध्ये जे अधिकारी भरले जातात ते काय बघा 3 पद्धतीनं. तर एक असते ते अखिल भारतीय सेवा, ही टॉप मोस्ट अखिल भारतीय सेवा. दुसरी झाली ती केंद्रीय सेवा आणि तिसरी असते ती राज्य सेवा म्हणजे राज्य शासनाच्या. एक आहे अखिल भारतीय सेवा, त्यानंतर केंद्रीय सेवा केंद्राच्या आणि राज्य सेवा. तुम्हाला केंद्रीय सेवा आणि राज्य सेवा हे तर कळालं असेल. तर हे नेमकं अखिल भारतीय सेवा हे एक बनवलेलं आहे. तर अखिल भारतीय सेवांमध्ये येणाऱ्या सेवा कुठल्या, एक म्हणजे IAS इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, त्यालाच भारतीय प्रशासकीय सेवा म्हणायचं. IPS भारतीय पोलीस सेवा इंडियन पोलीस सर्व्हिस आणि IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. या 3 काय बघा ज्या सेवा आहेत त्या अखिल भारतीय सेवामध्ये येतात. त्यामुळे तुम्हाला सुद्धा माहिती आहे IAS चा निकाल लागला, IPS चा किंवा IAF चा. काही विद्यार्थी IAS झाले, IPS झाले, IFS झाले, हे तुम्हाला काय बघा न्यूज मध्ये तुम्ही बघितलेलं असेल की हे तुम्हाला का दिलेलं आहे बाबा. तर तुम्हाला काय बघा हे ज्या अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतात त्याची ओळख व्हावी म्हणून हे बघा तुम्हाला सर्व दिलेले आहे. हे लक्षात तुम्ही घ्या. तर भारतीय विद्युत सेवा हे काय बघा केंद्रीय सेवामध्ये येते. कशामध्ये येते हे, केंद्रीय सेवामध्ये येते, केंद्रीय सेवा. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 अखिल भारतीय सेवा व केंद्रीय सेवांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन ... उमेदवार निवडते. केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC, महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC, केंद्रीय कर्मचारी निवड आयोग SSC आणि इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन IBPS. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्याला मराठीमध्ये म्हणायचं केंद्रीय लोकसेवा आयोग. आणि बघा अखिल भारतीय सेवा, मी तुम्हाला अखिल भारतीय सेवा सांगितल्या, त्याच्या अंतर्गत IAS बनता येतं, IPS बनता येतं, IFS म्हणजे भारतीय वन सेवा, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. या 3 ज्या अखिल भारतीय सेवा हे कोण घेते, UPSC घेते. एक संघटन आहे UPSC, एक कमिशन आहे केंद्रीय लोकसेवा आयोग. हे काय बघा ही एक्झाम घेते. ही एक्झाम घेतल्यानंतर अशा पद्धतीनं ही एक स्पर्धा परीक्षा घेते आणि उमेदवार निवडले जातात. ठीक आहे, हिची ओळख तुम्हाला झाली. हे टॉपमोस्ट आपल्या भारतातील टॉपमोस्ट एक्झाम आहे, जिला अखिल भारतीय सेवांमध्ये येणारा एक्झाम. कुठल्या IAS होणं, IPS होणं आणि IFS होणं म्हणजे काय बघा टॉपमोस्ट. ह्याच्या पलीकडे भारतामध्ये दुसरं काही नाही. ही टॉपमोस्ट स्पर्धा परीक्षा झाली, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय बघा केंद्रीय सेवा येतात. केंद्रीय सेवा सुद्धा UPSC मार्फत घेतात. एक संघटना आहे UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, ह्या संघटनेद्वारेच काय बघा केंद्रीय सेवा सुद्धा घेतल्या जातात. त्याच्यामध्ये कुठल्या येतात तर काय बघा आपलं इंडियन फॉरेन सर्व्हिस, सॉरी एक येते भारतीय विदेश सेवा, त्याला इंडियन फॉरेन सर्व्हिस असं म्हटलं जातं. आणि इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस IRS इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, अशा 2. एक बघा IFS आणि IRS. IFS म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिस आणि IRS म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस. ह्या 2 सर्व्हिस काय बघा केंद्रीय सेवामध्ये येतात. या 2 सेवा कशामध्ये येतात, केंद्रीय सेवामध्ये येतात. बाकी त्या 3 झाल्या त्या अखिल भारतीय सेवामध्ये येतात. आणि राज्य सेवेमध्ये आपल्या राज्यामध्ये ज्या होतात त्याला राज्य सेवामध्ये येतात. मी तुम्हाला सांगतो हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कुठल्या घेतात तर MPSC मार्फत राज्यसेवेच्या एक्झाम घेतात. ठीक आहे, राज्यसेवा असतील, परत PSI ची एक्झाम असतील, तुम्हाला STI च्या एक्झाम असतील, ऐकून माहित असेल MPSC कुठल्या एक्झाम घेते. केंद्रीय कर्मचारी बघा निवड आयोग हे SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन, हे सुद्धा तुम्ही ऐकलेलं असेल. स्टाफ सिलेक्शनची भरती निघाली. त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन, पर्सोनेल म्हणजे व्यक्ती, IBPS म्हणजे बँकिंगच्या एक्झाम ह्या इन्स्टिट्यूटद्वारे घेतल्या जातात, त्याला IBPS असं म्हटलं जाते. तर हिची ओळख व्हावी म्हणून हे सर्व तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. हे 2 पर्याय काय बघा तुमच्या ह्याच्यामध्ये नाही आहेत, पुस्तकामध्ये नाही तरी सुद्धा मी दिलेले आहेत.
की अशा पद्धतीच्या एक्झाम असतात आणि यांची ओळख तुम्हाला व्हावी म्हणून मी दिलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. हे का तुम्हाला दिलेलं आहे बघा, तुम्ही पूर्ण इतिहासाचा नागरिकशास्त्राचा अभ्यास केला आणि शेवटच्या धड्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की तुम्हाला एक्झामची ओळख व्हावी आणि या एक्झामला काय येते, हे जे अभ्यास केलेला आहे ना, हे सुद्धा काय बघा त्या एक्झाम मध्ये येते. त्यामुळे तुम्ही अभ्यास व्यवस्थित करावा, ह्याच्यासाठी काय बघा तुम्हाला हे दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, नोकरशाहीचं स्वरूप खाली दिलेलं आहे, त्यात चुकीचा पर्याय ओळखा. बदलणारी यंत्रणा, कायमस्वरूपी यंत्रणा, राजकीय दृष्ट्या तटस्थ की अनामिकता. आणि याचं बरोबर उत्तर आहे बदलणारी यंत्रणा. ती काय बदलणारी यंत्रणा नसते. नोकरशाहीचं स्वरूप म्हणजे नोकरशाहीचा एक चेहरा, नोकरशाही असते कशी, तिचं स्वरूप खाली दिलेलं आहे, त्यात चुकीचा पर्याय. बदलणारी यंत्रणा म्हणजे काय, जसं की बघा 5 वर्ष एखादं सरकार येते, त्यामुळे नोकर सुद्धा काय बदलतात काय, नोकर म्हणजे जे सरकारी नोकर असतात स्पर्धा परीक्षांद्वारे भरलेले जातात, ते काय 5 वर्षांनी बदलतात का, नाही. तर ते कायमस्वरूपी असतात, पहिली गोष्ट. तर दुसरी गोष्ट म्हणजे राजकीय दृष्ट्या तटस्थ, त्यांना राजकीय दृष्ट्या काही घेणं देणं नसते, कुठल्याही बघा पक्षाचं सरकार येऊन दे, त्यांना काही घेणं देणं नसतंय, ते राजकीय दृष्ट्या तटस्थ असतात, याला म्हणायचं. अनामिकता, अनामिकता म्हणजे काय, सरकारने एखादी योजना काढली, धोरण काढलं, कृती केलेली आहे, तर ह्याचं यश असते अपयश असते, त्याचं खापर त्या नोकरशाहीवरती फोडता येत नाही. मी काय म्हणतोय बघा, जर एखादं धोरण याच्यामध्ये यश आलं किंवा अपयश आलं, ह्याचं खापर त्या लोकांच्या वरती नोकरशाहीवरती फोडायचं नाही. त्याचं जे काय पण जबाबदारी आहे ती त्या मंत्र्यानं घ्यायची, जो को काय बघा संबंधित मंत्री असतोय ना मंत्रिमंडळामध्ये, त्यानं ते घ्यायचं, एवढं लक्षात ठेवायचं. हे नोकरशाही समजलं तुम्हाला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा स्पर्धा परीक्षा मधून खालील प्रशासकीय अधिकारी निवडले जातात, त्या चुकीचा पर्याय ओळखायचा. उपजिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी, तहसीलदार की भारतीय पोलीस सेवा. आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 4, भारतीय पोलीस सेवा. आयपीएस हे काय बघा अखिल भारतीय सेवामध्ये येते, ते युपीएससी मार्फत घेतलं जाते, ते एमपीएससी मार्फत घेतलं जात नाही. एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र शासनाचा आयोग आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. ह्याच्यामध्ये राज्यसेवा, राज्यसेवा असा शब्द आला तर राज्यसेवा मधून काय बघा अधिकारी भरले जातात. राज्यसेवा, एमपीएससीच्या राज्यसेवेच्या एक्झाम तुम्ही ऐकला असेल, तुमचा दादा असेल, तुमचं कोणतरी बहीण असेल, हे राज्यसेवेच्या एक्झाम देत असतील. राज्यसेवा याचं म्हणायचं काय, तर अधिकारी व्हायचं आहे त्यांना राज्यसेवाची. तर एमपीएससी मार्फत राज्यसेवेची एक्झाम म्हणजेच अधिकारी त्यांना व्हायचं आहे. मग त्यांना उपजिल्हा अधिकारी व्हायचा असेल किंवा गट विकास अधिकारी व्हायचा असेल किंवा त्यांना तहसीलदार व्हायचं असेल, तर हे काय बघा राज्यसेवेच्या एक्झाम असतात, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक काय बघा 19 बघा, सनदी सेवकांच्या यंत्रणेला डॉट 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 असं म्हटलं जातं. नोकरशाही, सावकारशाही, सरंजामशाही की यापैकी नाही. आणि बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 1, नोकरशाही. सनदी सेवक ज्याला सिव्हिल सर्व्हिसेस च्या यंत्रणेला नोकरशाही असं म्हटलं जातं. आता हे नोकरशाही नेमकं काय आहे बघा, तर पहिली गोष्ट तर आपण हे बघालोय, साधी गोष्ट तुम्ही केंद्राचा विचार करा. केंद्रामध्ये आपण काय बघा 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर थेट जनतेने निवडलेलं सभागृह कुठलं असते, लोकसभा. त्या लोकसभेमध्ये आपण सभासद पाठवतोय, सदस्य पाठवतोय, त्याला खासदार असं म्हणतोय. ते खासदार शिकलेले असतात किंवा नसून द्यात, त्यांनी फर्जी डिग्री घेतलेली असून दे, म्हणजे फेक डिग्री घेतलेली असून दे, ते 10वी पास झालेले असून द्यात, 12वी पास झालेले असून द्यात, त्यांचं काय बघा ग्रॅज्युएशन मी म्हणतोय फेक डिग्री कुठलं तरी काय बघा डिग्री घेतलेली असून दे, त्या लोकांना आपण काय बघा खासदार म्हणून बनवतोय. खासदार बनल्यानंतर तो काय बघा मंत्रिमंडळामध्ये येतोय, म्हणजे कुठला तरी मंत्री होतोय. जसं की आरोग्य मंत्री असते, शिक्षण मंत्री असते, संरक्षण मंत्री असते, असं कुठलं ना कुठलं तरी त्याला आपण मंत्री बनवतोय. मंत्री बनल्यानंतर त्याला काय बघा एवढं नॉलेज, त्याला काय सगळं काय समजणार आहे काय, नाही. त्याच्यासाठी काय बघा हे नोकरशाहीची भरती केली जाते, नोकरांची भरती केली जाते. हीच लोक काय बघा स्पर्धा परीक्षा घेतात आणि काय बघा म्हणजेच काय बघा हीच लोक स्पर्धा परीक्षा भरवायला लावतात आणि काय बघा नोकरशाहीची निर्मिती करतात. ते सर्व काही गोष्टींचा सल्ला ही नोकरशाही या मंत्रिमंडळाला म्हणजेच त्या सदस्यांना देते. हे समजलं का नोकरशाहीची भरती करतात. तर बघा ही नोकरशाही 2 प्रकारची असते. एक लष्करी सेवा, लष्करी सेवा देणारी म्हणजे भारताला संरक्षण देणारी, जसं की आर्मी आहे, एअरफोर्स आहे, नेव्ही आहे, तसंच पॅरामिलिटरी फोर्सेस आहे. ह्यो एक भाग झाला वेगळा. आणि संधी सेवकांच्या यंत्रणेला बघा बाकीची काय बघा जी सेवा आहे अंतर्गत, ज्या सरकारी, ज्याला सरकारी नोकरी असं म्हणा, त्या काय बघा संधी सेवा असं म्हणायचं त्याला. हे तुम्हाला क्लिअर झालं काय बघा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 बघा, एखाद्या धोरणाच्या यश अथवा अपयशाला नोकरशाहीला थेटपणे जबाबदार न ठरवणे याला काय म्हणतात. न्यायालयीन पुनर्विलोकन, इथं पुनर्विलोकन आहे.
जनहितार्थ याचिका, अनामिकता की शून्य प्रहर? आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 3 अनामिकता असं म्हणायचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 बघा, भारतातील नोकरशाहीचं महत्व खाली दिलेलं आहे, त्यात बरोबर पर्याय ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 राज्यव्यवस्थेला स्थैर्य लाभते, समाज परिवर्तनाचं साधन आहे, लोकशाही करण्याच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका, ही सर्व पर्याय बरोबर आहेत. आणि याचं सर्व पर्याय बरोबर आहेत. तर नोकरशाहीचं महत्व काय, तर राज्यव्यवस्थेला स्थैर्य लाभते. जसं की बघा, पाणी पुरवठा असू दे, स्वच्छता करायची असू दे, सर्व शिक्षण असू दे, आरोग्य असू दे, ही सर्व कामं काय बघा नोकरशाहीच करते. आणि या नोकरशाहीमुळे आपल्या राज्यव्यवस्थेला स्थैर्य म्हणजे राज्यव्यवस्था स्टेबल, जे आपलं दैनंदिन जीवन व्यवस्थितरित्या जे आहे ना, कुणी गरीब आहे, कुणी श्रीमंत आहे, ठीक आहे, कुणी गरीब असणं किंवा कुणी श्रीमंत असणं, ह्या गोष्टी, कुणी शिक्षित असणं, कुणी शिकलेला नसणं, हे सर्व नोकरशाहीमुळेच काय बघा आपल्या राज्यव्यवस्थेला स्थैर्य लाभलेलं आहे, स्टॅबिलिटी आहे. हा, नाहीतर काही व्यक्ती काय बघा श्रीमंत श्रीमंतच राहतील, काही गरीबच राहतील, असं नाही. तर हे राज्यव्यवस्थेला स्थैर्य कशामुळे लाभते, तर या नोकरशाहीमुळे. समाज परिवर्तनाचं एक साधन आहे. जसं काय बघा, बालक असतील, महिला असतील, त्यांना काय बघा महिलांचे सक्षमीकरण करणं म्हणजे महिलांना सुदृढ बनवणं, हे काय बघा काम करते, हे नोकरशाहीच करते. हे समाज म्हणजे समाजाला परिवर्तनच करते. बघा, आपण समाज परिवर्तन एक साधंच उदाहरण शिक्षण बघा. शिक्षण आपल्याला काय बघा लहानपणापासून शिक्षण मिळते. मग आपण काही विद्यार्थी बघा ह्या शिक्षणातून मोठे होतात, उच्च शिक्षित होतात, म्हणजे त्यांचं समाज परिवर्तनच होतंय एक प्रकारचं. आणि काही विद्यार्थी काय बघा शिकत नाही, त्याला काही करू शकत नाही, म्हणजे समाज परिवर्तनाचं साधन. आणि मग शिक्षण देण्यासाठी कोण आहे, शिक्षक. मग शिक्षक कोण आहे, तर हे नोकरच आहे. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे नोकरशाहीचं महत्व भरपूर आहे. त्यानंतर लोकशाही करण्याच्या प्रक्रियेत सुद्धा महत्वाची भूमिका आहे. लोकशाही म्हणजे समाजातील प्रत्येक घटकांना काय बघा ह्याच्यामुळं स्थान मिळते. जसं गरीब लोक असू द्यात, कमी जातीची लोक असू द्यात, दलित लोक असू द्यात, या सर्वांना सुद्धा काय बघा स्थान मिळते प्रत्येक गोष्टीमध्ये. शिक्षण असू दे, आरोग्य असू दे, निवडणुका लढवायच्या असू द्यात, तरी लोकशाही करण्याच्या प्रक्रियेत सुद्धा महत्वाची भूमिका नोकरशाहीची आहे. हे सर्व पर्याय बरोबर आहेत. त्यानंतर 22वा प्रश्न बघा, नोकरशाहीत विसंगीत असलेलं काम ओळखायचं आहे. नोकरशाहीत कायदा व सुव्यवस्था राखणे, पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे, निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवाराला मदत करणे, कर गोळा करून सरकारी तिजोरीत जमा करणे. तर बघा याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. कायदा व सुव्यवस्था राखणं, त्यालाच राज्यव्यवस्थेला स्थैर्य लाभणं, हे नोकरशाहीचं काम आहे. पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणं, हे सुद्धा नोकरशाहीचं काम आहे. कर गोळा करून सरकारी तिजोरीत भरणं, हे सुद्धा नोकरशाहीचं काम आहे. खरं निवडणुकीत उभे असलेल्या काय बघा उमेदवाराला मदत करणं, हे त्यांचं घेणं देणं काही नाही. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23वा, जमिनी संबंधीचं वाद, भाडे करार, घटस्फोट इत्यादी प्रकारचे गुन्हे कोणत्या कायद्याच्या आधारे सोडवले जातात? दिवाणी, लष्करी, फौजदारी की कामगार? आणि बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 1 दिवाणी. जमिनी संबंधीचं वाद असू द्यात, भाडे करार असू द्यात, घटस्फोट असू द्यात, इत्यादी प्रकारचे जे गुन्हे आहेत ते दिवाणी कायद्याच्या आधारे सोडवले जातात. जे माणसाच्या किंवा व्यक्तीच्या हक्कांवरती गदा आणणारे जे तंटे आहेत, गदा म्हणजे प्रश्न चिन्ह निर्माण करते माणसांच्या हक्कांवरती, ते अशा पद्धतीची जी भांडणं आहेत ती कुठल्या कायद्याच्या आधारे सोडवली जातात, तर दिवाणी. एवढं लक्षात ठेवायचं. माणसाच्या किंवा व्यक्तीच्या हक्कांवरती गदा आणणारे जे तंटे कशा पद्धतीने सोडवले जातात, कुठल्या कायद्याच्या आधारे, ते दिवाणी. मग ह्याच्यामध्ये जमिनी संबंधीचे वाद येतात, भाडे करार येतात आणि घटस्फोट, या तिन्ही गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24वा बघा, शासनाच्या प्रशासन यंत्रणेतील सनदी अधिकाऱ्यांची पदे खाली दिली आहेत, त्यामधील विसंगत पदाचा पर्याय ओळखून लिहा. जिल्हाधिकारी, महापौर, तहसीलदार, महानगरपालिका आयुक्त. आणि याचं बरोबर उत्तर महापौर. महापौर हे जनतेद्वारे निवडलेले जातात, ते स्पर्धा परीक्षांच्या द्वारे निवडले जात नाहीत. ठीक आहे. मग संधी अधिकाऱ्यांची खाली पद दिलेली आहेत शासनाच्या प्रशासन यंत्रणेतील. ठीक आहे. हे प्रशासन चालवणाऱ्या यंत्रणेतील संधी अधिकारी असं म्हटलेलं आहे. संधी अधिकाऱ्यांची पद, जिल्हाधिकारी जे बघा IAS अधिकारी असतात, महानगरपालिकेमध्ये सुद्धा काय बघा IAS अधिकारीच असतात मॅक्झिमम. महापौर हे जनतेद्वारे निवडलेले असतात, महानगरपालिकेचे महापौर असतात, त्यांना काय बघा जनतेद्वारे निवडले जाते. त्याच पद्धतीनं म्हणजे त्या भागातील जनता कोल्हापूर जिल्ह्याची असणार. जसं आपलं कोल्हापूर जिल्ह्याला महानगरपालिका आहे, तर महानगरपालिकेच्या निवडणुका लागला, तुम्ही कधीतरी ऐकल्या असतील.
त्याच पद्धतीनं नगराध्यक्ष, नगरपालिका असतात, नगरपालिकेच्या निवडणूक त्याला नगराध्यक्ष असं म्हणतात, ते जनतेद्वारे निवडलेले असतात. समजलं असेल तुम्हाला. तहसीलदार हे सुद्धा एक्झाम, स्पर्धा परीक्षा द्यावी लागते त्याला. ठीक आहे. हे राज्य शासनाचं, हे राज्य शासन याला भरते. ठीक आहे. तुम्हाला समजलं ह्या गोष्टी. त्यानंतर 25वा प्रश्न, हा सुद्धा IMP प्रश्न आहे आणि येऊन गेलेला प्रश्न आहे. पैशासंबंधीचे प्रस्ताव आर्थिक मानले जातात, असं सर्व प्रस्ताव प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जातात? पहिला ऑप्शन लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद की स्थायी समिती. आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 1, लोकसभेमध्ये मांडले जातात. पैशासंबंधीचं कुठलेही प्रस्ताव असू दे ते मॅक्झिमम लोकसभेमध्येच मांडले जातात. पैसा म्हणलं की आर्थिक आलं, मग कर असू दे, कराविषयी बघा असा प्रश्न आला होता की बघा कराविषयीचे प्रस्ताव प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जातात? आपण असं वाचलेलं असते पुस्तकामध्ये की पैशासंबंधीचे प्रस्ताव हे आर्थिक मानले जातात आणि ते कुठल्या सभागृहात? तर लोकसभेमध्ये. तुम्हाला काय बघा असा सुद्धा प्रश्न आला होता कराविषयी. कर 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 म्हणजे पैसा, तो कर, महसूल, हे जे पैशासंबंधीच आहेत ना, मग पैशासंबंधीचं कुठलं पण असू द्या तर ते लोकसभेमध्ये मांडलेलं असते. हे तिचं उत्तर येणार आहे. तुम्हाला काय बघा पैशासंबंधीच असंच पूर्ण वाक्यात येणार नाही, तर तुम्हाला तिथे फिरवून सुद्धा टाकू शकतात प्रश्न. त्यानंतर 26वा प्रश्न बघा, कोणत्या शासन पद्धतीत कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ परस्परांवरती अवलंबून नसतात? पहिला संसदीय, अध्यक्षीय, समाजवाद की लष्करी राजवट? तर कशामध्ये? तर अध्यक्षीय मध्ये. जे कायदे मंडळ आहे आणि कार्यकारी मंडळ आहे ते परस्परांच्या वरती अवलंबून नसतात अध्यक्षीय मध्ये. ठीक आहे. त्यानंतर 27 नंबर, चोरी, घरफोडी, हुंड्यासाठी छळ, हत्या इत्यादी प्रकारचे गुन्हे कोणत्या कायद्याच्या आधारे सोडवले जातात? तर हा सुद्धा IMP प्रश्न आहे. तर फौजदारी, दिवाणी, कामगार की लष्करी? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, फौजदारी. तर हे जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, चोरी असेल, घरफोडी असेल, हुंड्यासाठी छळ असेल, इत्यादी प्रकारचे जे गुन्हे आहेत ते फौजदारी कायद्याच्या आधारे सोडवले जातात. आणि मी तुम्हाला सांगितले जमिनी संबंधीचे वाद असतील, भाडे करार असतील, घटस्फोट असतील, हे दिवाणी कायद्याच्या आधारे सोडवले जातात. ही उदाहरण लक्षात ठेवा. आणि फौजदारी कायद्याच्या आधारे चोरी असेल, घरफोडी असेल, हुंड्यासाठी छळ असेल, हत्या कोणाची तरी केलेली आहे समजा, हे गुन्हे फौजदारी कायद्याच्या आधारे सोडवले जातात. हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28वा बघा, खालीलपैकी कोणत्या देशात संसदीय शासन पद्धती प्रथम विकसित झाली? भारत, अमेरिका, इंग्लंड की फ्रान्स? आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 3, इंग्लंडमध्ये प्रथम संसदीय शासन पद्धती विकसित झाली. 29 नंबरचा प्रश्न, अध्यक्षीय शासन पद्धतीत कोण कार्यकारी प्रमुख असतो? अध्यक्षीय शासन पद्धतीत, अध्यक्षीय, संसदीय नव्हे. भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे. राज्यपाल, प्रधानमंत्री, राष्ट्राध्यक्ष की लोकसभा अध्यक्ष? राष्ट्राध्यक्ष. राष्ट्राध्यक्ष हा अध्यक्षीय शासन पद्धतीत कार्यकारी प्रमुख असतोय. जरा बघा आठवायचं, एक असते ती अध्यक्षीय शासन पद्धती, एक असते ती अध्यक्षीय, आणि दुसरी असते काय बघा, ती असते ती संसदीय. दोघांच्या मध्ये फरक आहे. भारतामध्ये जे आहे ते संसदीय शासन पद्धती आहे. कसली संसदीय शासन पद्धती? भारताला राष्ट्रपती आहे, करतो नामधारी आहे, नाममात्र आहे, परंतु भारताला काय बघा पंतप्रधान हे संसद आहे भारताला, त्यामुळे संसदीय शासन पद्धती आहे. भारताला काय बघा पॉवर कुणाकडे आहे? पंतप्रधान यांच्याकडे पॉवर आहे. म्हणजे संसदेचा जे प्रमुख यांच्याकडे पॉवर जास्त आहे. संसदेचे म्हणजे लोकसभेचे प्रमुख नेतृत्व कोण करते? प्रधानमंत्री करतात. प्रधानमंत्री कार्यकारी प्रमुख असतात, राष्ट्रपती हे नामधारी असतात. परंतु जी अध्यक्षीय शासन पद्धती असते त्याच्यामध्ये राष्ट्राध्यक्ष हे बघा थेट जनतेद्वारे निवडलेले असतात. राष्ट्राध्यक्ष थेट जनतेद्वारे निवडलेले असतात आणि ते कार्यकारी प्रमुख असतात. हे लक्षात घ्या. अध्यक्षीय आणि संसदेमध्ये फरक आहे. अध्यक्षीय शासन पद्धती कुठे आहे? तर अमेरिका इथं आहे. काय? अमेरिका आहे. आणि इंग्लंड आणि भारतामध्ये कुठले आहे? संसदीय आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30, कोणत्या देशाचं संविधान पूर्णतः लिखित नाही? हा प्रश्न, याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यानंतर 31 नंबरचा प्रश्न, संसदीय शासन पद्धतीतल्या ... मंडळावरती दुहेरी जबाबदारी असते. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ की यापैकी नाही? IMP प्रश्न, IMP करून घ्यायला. तर काय बघा, का संसदीय शासन पद्धतीतल्या ... मंडळावरती दुहेरी जबाबदारी असते? तर कार्यकारी मंडळावरती. कारण का? जे संसदीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ असते ते कायदे मंडळाचं सुद्धा कार्य करते. तर ते कायदे मंडळाचं सुद्धा कार्य करते, कारण ते कायदे मंडळामध्ये येते. बरोबर आहे की नाही? कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाचा सुद्धा भाग असते.
कायदे मंडळाला सुद्धा ते जबाबदार असते. कायदा निर्मितीमध्ये सुद्धा भाग घेते कोण? कार्यकारी मंडळ. हे तुम्हाला माहिती आहे, कारण कायदे मंडळामध्ये कोण कोण येतात? संसदेचा विचार करा, केंद्र शासनाचा विचार करा, राष्ट्रपती येतात, लोकसभा आणि राज्यसभेमधले सदस्य येतात, सर्व सदस्य. मग काय बघा, हे कायदे मंडळामध्ये येतात. आता कार्यकारी मंडळ त्यातनच काय बघा तयार केलेलं आहे. कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती सुद्धा येतात, त्याच्यानंतर काय बघा पंतप्रधान सुद्धा येतात. पंतप्रधान हे लोकसभेचं सदस्यच असतात. नंतर लोकसभेचे सदस्य आणि त्यांचं जे मंत्रिमंडळ, ही सर्व काय बघा कार्यकारी मंडळामध्ये येतात. आणि कार्यकारी मंडळातील लोकच कायदे मंडळामध्ये सुद्धा असतात. आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम सुद्धा त्यांच्याकडे असते, कायदा लागू करण्याचं काम सुद्धा त्यांच्याकडे असते. म्हणजेच कायदे मंडळाकडे दुहेरी जबाबदारी असते. कार्यकारी मंडळाकडे दुहेरी जबाबदारी असते. कुठल्या हे कार्यकारी मंडळ आहे ना, यांच्याकडे दोन कामं असतात, दुहेरी जबाबदारी असते. समजलं तुम्हाला? ठीक आहे, जास्त कन्फ्युजन करून घ्यायला नको. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 बघा. तर हे सुद्धा प्रश्न तुम्ही वाचा आणि ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्या. काय उत्तर असेल हे काय त्याचं उत्तर नाही, कुठलं उत्तर जे असेल ते उत्तर ते काय बघा त्याचं तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आहे. तर हे प्रश्न तुम्हाला समजलेले असतील. अशा पद्धतीने एवढे जे 32 प्रश्न नागरिकशास्त्राचे झालेले आहेत. नागरिकशास्त्राचे ह्याच्या अगोदर सुद्धा टॉपिक झालेले आहेत, ते टॉपिक सुद्धा बघा, हा टॉपिक सुद्धा बघा. आणि नागरिकशास्त्राचे अनेकही क्वेश्चन तुम्हाला काय बघा येतात का बघा, सुटतात का बघा. अशा पद्धतीने नागरिकशास्त्राचे 5च्या 5 प्रश्न सोडवायचे म्हणजे सोडवायचेच. इतिहासाचे जे 15 प्रश्न, असा 20 प्रश्नांचा अभ्यास हा पूर्णपणे तुमचा झालेला असणार आहे. मॅथचा अभ्यास काय बघा तुमचा बऱ्यापैकी झालेला असणार आहे, तुम्ही करत सुद्धा असणार आहे. आता माझ्याकडून आता इथनं पुढे आम्ही गणिताची लेक्चर घेणार आहोत. कुठली लेक्चर घ्यायची आहेत? गणिताची लेक्चर आपण स्टार्ट करणार आहोत. एवढं लक्षात घ्या. तर आज आपण इथं थांबूया.